एसएससी सीजीएल भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी सीजीएलची भरती निघाली आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि 14,582 जागांसाठी एसएससी सीजीएलची ही भरती निघालेली आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 4 जुलै 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे एसएससी सीजीएल। तर एसएससी सीजीएल मध्ये ज्या मंत्रालयामधल्या सुद्धा काही पोस्ट आहे, सचिवालय झालं, त्याचबरोबर यामध्ये सब इन्स्पेक्टर ऑफ टॅक्स, सब इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्सचे सुद्धा यामध्ये जागा आहे, त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरच्या सुद्धा जागा आहे, पोस्टल असिस्टंटच्या जागा आहे, इन्कम टॅक्स असिस्टंटच्या यामध्ये जागा आहे, त्याचबरोबर सचिवालयाच्या सुद्धा यामध्ये जागा आहे, त्याचबरोबर NIA सब इन्स्पेक्टरच्या सुद्धा यामध्ये जागा आहे। तर सब इन्स्पेक्टरच्या सुद्धा यामध्ये जागा एक लक्षात ठेवा आणि यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर 60,000 प्लस आपल्याला पगार यामध्ये भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर एसएससी सीजीएल भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे, एसएससी सीजीएल भरतीमध्ये हाईट वगैरे काय आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंड आहे की नाही आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती निवड प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी सीजीएल भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि एसएससी सीजीएल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, एसएससी सीजीएलची 14,582 जागांसाठी ही मोठी या ठिकाणी भरती चालू आहे, ज्याचे फॉर्म भरणे चालूच आहे। तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 4 जुलै आहे। तर या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे, म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन पाहिजे। ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्याच विद्यार्थ्यांना या एसएससी सीजीएल भरतीमध्ये फॉर्म भरता येते। BA म्हणा, BCom म्हणा, BSc म्हणा, ज्या पण तुमचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी झालं असेल, कायच्यातही झालं असेल, तर आपल्याला एसएससी सीजीएल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते आणि त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे यामध्ये वय मोजलं जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी आपलं वय गणलं जाणार आहे, मोजलं जाणार आहे। फीचा जर विचार केला, जनरल OBC कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि SC, ST, PWD आणि एक्स सर्व्हिसमॅनचे असाल तर 1 रुपया सुद्धा या भरतीमध्ये फी ठेवण्यात आली नाही आहे। त्याचबरोबर महिला उमेदवार असाल SC, ST, OBC, EWS, NTV, ओपन SBC, SCBC, SBC कोणत्या कॅटेगरीच्या तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही आहे, एक लक्षात ठेवा। तर एसएससी सीजीएल भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अटी नाही आहे, त्याचबरोबर आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर ते पेपरवर होणार आहे। तर यामध्ये कोणकोणते पद आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो एसएससी सीजीएल भरतीमध्ये। तर पहिलं जे पद आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं आहे, दुसरं असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं आहे आणि तिसरं जे पद आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स आहे, चौथं जे पद आहे इन्स्पेक्टरचं आहे, पाचवं जे पद आहे असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसरचं आहे, 6वं जे आहे सब इन्स्पेक्टर, 7वं सेक्शन हेड, 8वं एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, 9वं रिसर्च असिस्टंट, 10वं डिव्हिजनल अकाउंटंट आणि 11वं सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर आणि 12वं ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि त्याचबरोबर 13वं स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, त्याचबरोबर 14वं ऑफिस सुपरिंटेंडेंट आणि 15वं ऑडिटर आहे, 16वं अकाउंटंट आहे आणि 17वं अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंट आणि 18वं पोस्टल असिस्टंट, त्याचबरोबर 19वं वरिष्ठ सचिवालय, त्याचबरोबर 20वं सिनियर ॲडमिन असिस्टंट आणि 21वं टॅक्स असिस्टंट आणि 22वं सब इन्स्पेक्टर NIA। तर अशा मिळून टोटल 14,582 जागांसाठी ही या ठिकाणी भरती चालू आहे। आणि आपला जो या ठिकाणी पेपर होणार आहे तर यामध्ये 2 पेपर आहे। तर पहिला जो आपला या ठिकाणी पेपर होणार आहे 13 ते 30 ऑगस्ट 2025 ला पहिला पेपर होणार आहे आणि दुसरा जो आपला यामध्ये पेपर होणार आहे तर तो डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहे। एसएससी सीजीएल भरतीमध्ये पहिला यामध्ये 2 पेपर आहे। तर पहिला जो या ठिकाणी पेपर आपला असणार आहे नॉर्मली असणार आहे, तर त्याला जे इयर 1चा सुद्धा या ठिकाणी पेपर म्हटलं जाते। तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि 100 प्रश्न परीक्षेला
विचारले जाणार आहे पहिले आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला पेपरसाठी 1 घंट्याचा टाईम भेटणार आहे 60 मिनिटाचा आणि त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर अशा प्रकारे आपला या ठिकाणी पहिला पेपर होणार आहे SSC CGL भरतीमध्ये आणि पहिला पेपर झाल्यानंतर आपला दुसरा पेपर जे SSC CGL भरतीमध्ये असणार आहे तर तो दुसरा जो पेपर असणार आहे त्याच्यावरच आपला मेरिट बनते, मेन कट ऑफ जे लागते तर तो दुसऱ्या पेपरवर या ठिकाणी लागणार आहे। तर दुसरा जो आपला या SSC CGL भरतीमध्ये तो पेपर होणार आहे तर यामध्ये सुद्धा तो सेक्शनमध्ये विभागण्यात आलेला आहे। तर पहा सेक्शन 1 मध्ये जे गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे तर झाले किती 180 मार्क आणि 1 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे। तर एका प्रश्नाला 3 गुण यामध्ये ठेवण्यात आलेले आहे। तर 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि सेक्शन 2 मध्ये इंग्रजी ग्रामरचे 45 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 70 प्रश्न या ठिकाणी पेपरला विचारले जाणार आहे। 210 मार्काचा या ठिकाणी पेपर असणार आहे कारण की एका प्रश्नाला 3 गुण आहे आणि त्याचबरोबर 1 घंट्यासाठी आपल्याला टाइम भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर आपलं यामध्ये काय असणार आहे, आपली यामध्ये टायपिंग यामध्ये घेतली जाणार आहे। तर यामध्ये टायपिंग किती पाहिजे तर पहा इंग्रजी 35 शब्द प्रति मिनिट आपली यामध्ये टायपिंग पाहिजे SSC CGL भरतीमध्ये आणि त्याचबरोबर हिंदी आपली टायपिंग या ठिकाणी 30 शब्द प्रति मिनिट यामध्ये टायपिंग पाहिजे। तर एवढे यामध्ये टायपिंग ठेवण्यात आले। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रियेने 15 मिनिटाचा आपल्याला टाइम भेटणार आहे टायपिंगसाठी। तर अशा प्रकारे जे SSC CGL भरतीची ही संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर आपलं जे या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे, आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर ते पेपरवर होणार आहे, लक्षात ठेवा। तर ज्यांना सुद्धा SSC CGL भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा, इमानदारीने अभ्यास करा कारण की 14,582 जागांसाठी ही SSC CGL ची भरती या ठिकाणी चालू आहे। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि त्याचबरोबर 4 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि दुसरा जो पेपर असणार आपला हा डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे। CGL भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। हे संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो। तर हे काय पद आहे यामध्ये SSC CGL पदामध्ये असणार आहे। तर बघू शकता तुम्ही हे संपूर्ण जाहिरात आहे SSC CGL भरतीची। आणि पेपर सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे SSC CGL भरतीची, एक लक्षात ठेवा। तर संपूर्ण जाहिरात आहे। तर हे सेंटर आपल्याला महाराष्ट्रामध्ये भेटणार आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर, जळगाव, कोल्हापूर, अमरावती, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही नागपूर। तर हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी सेंटर भेटणार आहे आणि हा अभ्यासक्रम आहे पेपरचा, बघू शकता तुम्ही। हा पहिला पेपर आहे, निगेटिव्ह मार्किंग 0.50 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे आणि हा दुसरा पेपर आहे SSC CGL भरतीचा। तर ही संपूर्ण जाहिरात आहे SSC CGL भरतीची।